मित्रांनो, हा जो प्रिंटर आहे इप्सॉन L3210 ह्या प्रिंटरवरती जेव्हा अशा प्रकारचे दोन LED ॲट अ टाईम ग्लो होतात त्यावेळी आपल्याला हा जो प्रिंटर आहे हा प्रिंटर लॅपटॉपला कनेक्ट करून त्यामध्ये जो काही एरर येतो तो एरर आपल्याला डिटेक्ट करायचा असतो। तर आता हा जो प्रिंटर आहे हा प्रिंटर मी लॅपटॉपला कनेक्ट केला आहे आणि लॅपटॉपला कनेक्ट केल्यानंतर मला जो काही एरर त्या ठिकाणी दिसत आहे तो एरर म्हणजे हा आहे एरर कोड 031006। जर समजा अशा प्रकारचा एरर आपल्याला लॅपटॉपमध्ये दिसत असेल तर हा जो एरर असतो तो हार्डवेअर रिलेटेड एरर असतो। तर ह्या ठिकाणी जी काही प्रोसिजर दिलेली आहे ती प्रोसिजर आपण करून बघायची असते। तर ती केल्यानंतर जर सपोज आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल तर ओके, आणि जर नसेल तर त्या हेडमध्ये प्रॉब्लेम आलेला असतो। तर त्या हेडमध्ये कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम असतात ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून वन बाय वन आणि स्टेप ऑफ स्टेप मी आज आपल्याला समजून सांगत आहे। हेड क्लीन करत असताना जर सपोज त्या हेडमध्ये वॉटर किंवा जे काही क्लिनिंगचं सोल्युशन त्या ठिकाणी गेलेलं असेल तर हा हेड शॉर्ट होतो किंवा केबल शॉर्ट होऊन ह्या हेड थ्रू जो काही मदरबोर्ड आहे त्या मदरबोर्डमधील एक फ्यूज डॅमेज होण्याची शक्यता असते। तर अशा केसमध्ये अशा प्रकारचा हा एक एरर येतोय। तर आपण आता तो एरर चेक करूया आणि त्याबरोबरच PCB हे सुद्धा चेक करू आणि त्याबरोबरच हेडमधील जे काही शॉर्टिंग आहे ते पण आता हे चेक करूयात। आता ह्या प्रिंटरमधून हे सर्वच्या सर्व कार्ट्रिज मी बाहेर काढलेले आहेत, त्याबरोबरच हा हेडसुद्धा मी इथे बाहेर काढून घेतलेला आहे। तर या हेडमध्ये शॉर्टिंग आहे का ते पाहूया आणि त्याबरोबर जर सपोज शॉर्टिंग कसा पाहायचा मी मल्टीमीटरद्वारे या ठिकाणी आपल्याला दाखवतो। हा प्रिंटरचा हेड मी बाहेर काढलेला आहे। हा प्रिंटरचा हेड शॉर्टिंग चेक करण्या अगोदर मल्टीमीटरची जी सेटिंग आहे ही मल्टीमीटरची सेटिंग आपण डायोड मोडवर घेऊन जाऊ आणि या डायोड मोडवर घेऊन गेल्यानंतर इथे रेजिस्टन्स आपण सेट करायचा आहे। रेजिस्टन्स सेट केल्यावर जो ह्या हेडचा पिन नंबर 2 आणि पिन नंबर 3 ह्या दोन्हीमध्ये जर काही रेजिस्टन्स दाखवत असेल तर आपल्याला मात्र मदरबोर्डकडं जावं लागेल। अशा पद्धतीने मित्रांनो ह्या हेडमध्ये शॉर्टिंग दाखवत आहे। आता ह्यानंतर हा जो स्कॅनरचा जो भाग आहे हा स्कॅनरचा भाग संपूर्णपणे ह्या प्रिंटरपासून रिमूव्ह करून घेतो आणि त्यानंतर ही जी केबल आहे ही केबल आपण मदरबोर्डपर्यंत चेक करून घेऊया। स्कॅनरचा भाग बाहेर काढल्यानंतर आपल्याला ह्या मदरबोर्डचा भाग स्पष्टपणे दिसतो आणि ही जी केबल या हेडपासून या मदरबोर्डला जी कनेक्ट झालेली आहे ती ही केबल आता ह्या ठिकाणी या मदरबोर्डपासून थोडीशी बाजूला करून घेऊ। फक्त उद्देश एवढाच की जर सपोज ह्या ठिकाणी जर प्रत्येक पॉईंट ह्या केबल थ्रू आपल्याला चेक करायचं आहे म्हणून मी तात्पुरता ह्या ठिकाणी ही केबल जी आहे ह्या मदरबोर्डपासून बाजूला घेतलेली आहे। आता मल्टीमीटरच्या सहाय्याने ही जी काही कंटिन्युटी ह्या ठिकाणी दाखवते का, म्हणजे कंटिन्युटी जर ह्या ठिकाणी जर प्रत्येक पॉईंट टू पॉईंट जर कंटिन्युटी दाखवत असेल तर आपली ही केबल ओके आहे असं आपण म्हणू शकतो। म्हणून प्रायमरी स्टेजमध्ये आपण ही केबल अशा पद्धतीनं चेक करू शकतो। मित्रांनो, आता ही केबल चेक करत असताना हा जो मल्टीमीटर आहे ह्या मल्टीमीटरची हा जो नॉब आहे हा नॉब मी
ह्या कंटिन्युटीवरती नेऊन ठेवलेली आहे आणि 1 बाय 1 प्रत्येक ही जी केबल आहे ह्या केबलचा जो काही प्रत्येक स्लॉट आहे तो स्लॉट मी आता ह्या ठिकाणी चेक करतो, जेणेकरून ह्या पॉईंटमध्ये किंवा ह्या चेकिंगमध्ये आपल्याला इथेच लक्षात येईल की एकमेकाला जर पॉईंट जर कंटिन्युटी दाखवत असेल तर ही केबल शॉर्ट झालेली आहे. तर आता मी हा फर्स्ट पॉईंट ह्या ठिकाणी या फर्स्ट पॉईंटला इथे जेव्हा मी केबल लावेल आणि त्यानंतर फक्त आणि फक्त एकाच लाईनमध्ये कंटिन्युटी आली पाहिजे. आता पहिल्या लाईनमध्ये कंटिन्युटी येते तर मी अशा पद्धतीने बाकीचे जर लाईन मी चेक करत असताना जर इकडे कंटिन्युटी येत असेल तर ती ही केबल शॉर्ट झाली असं आपण म्हणू शकतो. तर पहिल्या लाईनमध्ये मी फक्त ह्या लाईनला जेव्हा कनेक्ट करतो आहे त्यावेळेस कंटिन्युटी दाखवतो आहे. तर अशाच रीतीने मी आता दुसरी लाईन ह्या ठिकाणी चेक करत आहे. तर दुसऱ्या लाईनला चेक करत असताना ह्या ठिकाणी फक्त आणि फक्त सेकंड लाईनमध्येच कंटिन्युटी असली पाहिजे. बाकीच्या ठिकाणी जर मला कंटिन्युटी दिसत असेल तर केबल शॉर्टिंग आहे असं मी ह्या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपण केबल ह्या ठिकाणी चेक करू शकतो. म्हणजेच जेणेकरून काय होईल की आपण कार्डवर अटॅक करत असताना एक हेड आपण चेक केलेला आहे. हेड चेक केल्यानंतर हेडमध्ये मला एका ठिकाणी शॉर्टिंग दिसलेली आहे, पण त्या शॉर्टिंगमुळे ही केबल पण शॉर्ट होण्याची शक्यता असते. म्हणून ही केबल आपण चेक करणं गरजेचं आहे. तर आता आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक पॉईंट टू पॉईंट जर चेक केलं तर आपल्याला केबलसुद्धा आपली ही चेक होऊ शकते. तर आता ह्यानंतर मी हा जो मदरबोर्डचा जो पार्ट आहे हा मदरबोर्डचा पार्ट मी ह्या प्रिंटरपासून रिमूव्ह करतो आणि ह्यानंतर मदरबोर्डवरती जो काही फ्यूज F1 कनेक्ट केलेला असतो हा फ्यूज F1 जर ओपन झाला असेल तो जो आपण पाहिलेला एरर होता तो एरर आपल्याला कम्प्युटरवर शो होतो. तर आता ही केबल मी ह्या पद्धतीनं चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर मी मदरबोर्ड आता ओपन करतो आहे. हा मदरबोर्ड काढण्या अगोदर आपल्याला हे जे सर्वच्या सर्व जी केबल आहे ही केबल ह्या ठिकाणी काढून घ्यायची आहेत. आणि हा जो खालच्या बाजूला एक केबल आहे ही केबल पण या ठिकाणी रिमूव्ह करून घ्यायची आहेत. जवळपास सर्वच्या सर्व ह्या ठिकाणी केबल मी काढलेले आहेत. आता ह्यानंतर हा जो कार्ड आहे हा कार्ड मी इथे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने हा कार्ड मी इथे काढून घेतो आणि त्यानंतर हा जो कार्ड आहे तो म्हणजे मदरबोर्ड आहे. ह्या मदरबोर्डवरती कुठल्या टाईपचा कंपोनंट फॉल्ट झालेला आहे आपण चेक करूया. मित्रांनो, आता हा मदरबोर्ड मी ह्या प्रिंटरच्या बाहेर काढून घेतलेला आहे. जर आपल्याला जो लॅपटॉपमध्ये एरर आलेला होता तो एरर जर आलेला असेल तर सर्वात अगोदर आपल्याला जो अटॅक करायचा आहे तो म्हणजे या फ्यूजवरती. या फ्यूजवरती हा फ्यूज आता आपल्याला चेक करायचा आहे. तर फ्यूज चेक करण्या अगोदर मल्टीमीटरची जी सेटिंग आहे ती मला कंटिन्युटी मोडवरती ठेवायचं आहे आणि कंटिन्युटी मोडवर ठेवून हा मल्टीमीटर मी आता हा फ्यूज ह्या ठिकाणी चेक करतो आहे. तर फ्यूज चेक करत असताना आपल्याला या ठिकाणी इथे कंटिन्युटी दिसत नाही. याचा अर्थ या ठिकाणी हा जो फ्यूज आहे हा फ्यूज बर्न झालेला आहे. कारण आपल्याला जी शॉर्टिंग दाखवत होती ती शॉर्टिंग होती हेडमध्ये. हेडमुळे ह्या केबल थ्रू आपल्याला हा फ्यूज या ठिकाणी बर्न झालेला आहे. तर हा जर फ्यूज आपल्याला मिळत असेल तर या फ्यूजच्या ठिकाणी दुसरा फ्यूज रिप्लेस करून तो ह्या ठिकाणी लावायचा आहे. जर सपोज आपल्याकडे फ्यूज अवेलेबल नसतील तर 1/4 वॅटचा 1 ओहमचा रेजिस्टरसुद्धा ह्या ठिकाणी आपण लावू शकतो. आणि त्यानंतर हा कार्ड मी मध्ये ठेवून तो एरर मी आता चेक करतो आहे. मित्रांनो, आता ह्या ठिकाणी मी सोल्डर गनची अरेंजमेंट केलेली आहे आणि हा जो फ्यूज आहे हा आता फ्यूज मी रिमूव्ह करून घेतो आहे. आता ह्या ठिकाणचा जो फ्यूज आहे हा फ्यूज मी इथे काढून घेतलेला आहे. तर या फ्यूजच्या ठिकाणी माझ्याकडं हा फ्यूज नसल्यामुळे मी एक देसी जुगाड केलेला आहे. 1 ओहमचा रजिस्टर ह्या ठिकाणी टाकलेला आहे, जेणेकरून एक 1 ओहमचा जो रजिस्टर आहे
तो ॲज अ फ्यूज म्हणून ह्या ठिकाणी ॲक्ट होतो आणि आपला जर सपोज हेडमध्ये शॉर्ट सर्किट होत असेल तर तो हे सर्किट आणि हेडला प्रोटेक्ट करतो. म्हणून हे अशा पद्धतीचं एक ह्या ठिकाणी मी जुगाड केलेला आहे. मित्रांनो, हा आता कार्ड मी ह्या ठिकाणी इन्सर्ट केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता आणि रजिस्टन्सचा या ठिकाणी मला जुगाड करावा लागला आहे. तर तो रजिस्टर आपण या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीनं या ठिकाणी मी कार्ड ह्या प्रिंटरमध्ये माउंट केलेला आहे. आता मी बाकीची अरेंजमेंट करून घेतो आणि नंतर प्रिंटर चालू करून एकदा पाहूया. मित्रांनो, मी आता हा इप्सॉन प्रिंटरचे हे सर्वच्या सर्व जो सेटअप होता तो सेटअप व्यवस्थित करून घेतलेला आहे. जे काही पार्ट मी ह्या प्रिंटरमधून बाहेर काढलेले होते ते सर्वच्या सर्व व्यवस्थित पद्धतीने अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. आता जो आपल्याला तो 031 सिरीजचा जो एरर येत होता तो एरर आता गेलेला आहे का आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. आणि ह्या ठिकाणी जे दोन्ही LED जे ब्लिंक होत होते ते LED ब्लिंक होणं बंद झालं का, त्यानंतर हीच सेटिंग आपण लॅपटॉपमध्ये पण चेक करणार आहोत. तर त्या अगोदर हा प्रिंटर मी पॉवर सप्लाय देऊन चालू करतो आहे. चालू केल्यानंतर आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की आता हा एरर गेलेला आहे. तर मित्रांनो, आपण समजून घेऊ शकता की ह्या ठिकाणी जो काही एरर होता तो एरर म्हणजेच हार्डवेअर रिलेटेड एरर होता आणि तो एरर आपण ह्या ठिकाणी डिटेक्ट केलेला आहे. आता डिटेक्ट करत असताना ही जी काही प्रोसिजर आहे ही सेम प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे. कारण ह्या टाईपचा जर समजा एरर येत असेल तर तो एरर हा फ्यूज रिलेटेड एरर असतो. तर आपण ह्या लॅपटॉपमध्ये सुद्धा इथे पाहू शकतो. आता लॅपटॉपमध्ये आपण पाहू शकतो ह्या ठिकाणी आपल्याला जो प्रिंटर आहे हा प्रिंटर आता रेडी टू प्रिंट झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा एरर आपण ह्या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.